आलोय बघा आरवाडीच्या बनात. आज आमुष आहे, जावं म्हणलं देवदर्शन करून यावं. सकाळी निघालोय. किती वाजता? सकाळी 10:30 वाजता. 10:30 वाजता निघालेलो. आत्ता पोचलो इथं. गर्दी तर तुम्ही बघताय. कशी आहे गर्दी? आमुष आहे म्हणल्यावर गर्दी राहणारच की. देवाच्या नावाला एकदम भारी. गर्दी लय आहे. जायचं बघू कस तर. बघा आलो तो खानापूरचा पुजारी आपली इथं तक्रारी माईक जवळ यायचंय. खानापूरचा पुजारी झालं का देवदर्शन? झालं एकदम चांगलं झालं. आणि मेन म्हणजे आम्ही लाईनीत न जाता देवाला दर्शन घेता. एका काकाने आम्हाला हाय असं सोडलं बघा आत. त्यामुळे ते देवदर्शन एकदम मनसोक्त झालं. आज एवढी गर्दी देखील देवदेव झाला. हेच आमचं नशीब मोठं झालं बघा. सगळं देवदेव आरवाडी करून लोटवाडी करून आलो. लोटवाडीत काही व्हिडिओ काढला नाही कारण थोडंसं पडलं होतं गर्दी. असलं काम करते असं ते होत असते ते. माणसाकडून चुका नाही व्हायचं. नव्हती कुणाटो मी हाय महागा की बसली गीत बसवलंय असलं काय ध्यानात नव्हतं. दिवस गेला. ऊन खाल्लं ना आता रस उसाचा. उन्हाचं पेट येते. दिवस मावळा उसाचा रस द्यायला लागली. तेवढी कामाची येते. डोळ्यात सुट्टी वारं पण झालंय त्यामुळे गार व्हायचा आता उसाचा रस नको. मला आता गार करायला लागला. उन्हाचं दिलं नाही गार नाका. दिलं नाही देवाला गेलतो आरवाडी लोटवाडी. दिलं नाही. नाही मी कुठं कुठं रस्त्याला हायवेला कुठं उसाचा रस आहे? हायवेला कुठं आहे गुराळ? अजिबात नाही. बघाय नाही असं तरी पण सरळणार नाही. नाहीच पण कुठं नाहीच. पाण्याच्या बाटल्या तेवढे 9-10 झाले. पाणी पिऊन काय झालं? बर्फ टाक. गरम आहे का? तुम्ही माझी चांगली काळ मारली आज. तर असू दे. काय असू दे लावलंय हो तुम्ही तिथं. बरं मारली ना आता काही लागलं. इवज वागवायला माझ्या असं पिशवी नाही म्हणून मी गठुडं बांधून दिलंय माझ्या पिशव्या. हिला घरनं निघताना पिशवी घ्यायचं कळत नाही. तू पिशवी घेतली नाही तर आम्ही काय करणार? काय नाही प्याती गरम होईल अजून. उन्हानं लय जीव गाह्या झालाय. काय सांगू ऊन खाल्लं दिवस मावळायला प्यायचा. त्यात आमची जरा थोडी जोडीदारामुळे मिस्टेक झाली. जोडीदार वाट चुकला म्हणून हिला झाडाखाली बसवलं आणि त्याला आणाय गेलो. तो पण हिला वाटलं माझं नवरा कुठे गेला कुणाच. मला सोडून गेला. मला न्यायला येतोय का नाही कुठे गेला मला माहित नाही. ध्यानात होती का नव्हती कुणाट? ध्यानात होती पण त्याला गाडी घेऊन ते सांगत तुझ्यापर्यंत झालो ना. का दुसरीकडे कुठे गेली होती? हा माहिती संग यावं बघा. हा आपले पंढरपूर रोडवरच लय गार आहे. रस इकडेच भेटतो. तिकडे हायवेला अजिबात गुराळ नाही किंवा काही दिसेल नाही. रस्त्याला लय रस आहे. इकडेच आहे आपल्याकडेच आहे तिकडं नाही. तिकडे फक्त हॉटेल भरपूर आहे की. थंड काय कोल्ड्रिंक फिल्ड्रिंक. तर आता दोघात 1 लिटर रस घेतलाय. एवढा पिऊन घरी जाऊया. घरी आता मका लेकर भरायला लागली. काय झालं काय नाही बोल. रात्री पाऊस आलं होत बरं का. आम्ही घरी यायला 8 वाजले आणि रात्री हो ही मका ही सांडलेली तुम्हाला दिसते.
पडत्या शितोड्यात इथं पोती लावली होती. पोत्यांवर बी तुम्हाला एवढा ही अजून वल्ली आहे ती. सकाळी म्हणलं होतं काढायची आणि हडकू लावायची, पण लावली नाही ती. ही पोती भरून रात्री तशी शितोडी येत होते त्यात इथं टाकली ती. 6 भरली होती, 6च्या 6 इथं टाकलीत आणि बाकी जेव्हा इथं बांधून ठेवलेत हे आता सोडून भरलेली आहे ती. पण ती काय झालं उचलू लागाय कोण नाही, दादून मी आम्हा दोघाला काही ती जुळना. होईल तसं हळू नीट करून घेतलं. इथं गच्च बांधून ही ठिकी ठेवली ती. आता ही सोडायचं आहे. याला पण जाम बांधलं होतं पावसाचं पाणी ही आज जाऊनी म्हणून. कारण रात्री लय धडाधडान कडाकडा वाजतच आलं होतं. आता म्हणलं काही खरं नाही. तसल्या पावसात जी येणार फिनर घरात जी नवीन होतं ते सगळं काढून बघा झाकलं होतं. ह्याच्यावर गच्च बांधून ही टाकली ती. आता थोड्या वेळानं जरा हडकलं की मग ही जी तोंड लावून घ्यायची. मका काही भिजली नाही, पण ठिकी टाकताना जरा नॉर्मल ठिकी भिजली ती. तर आता थोडीशी उन्हाळी ताप पडली आणि ठिकी इकडली तिकडे केली की बराबर ठिकी हडकते ती. मका मस्त वाळली, पण रातच्या पावसाने एकदमच अचानक कडाकडाकडानं धडाधडानं आलं शितोडं, काहीच कळना. ही जी तोंड लावायची चालू होती ती तोंड न लावता हाय असं गच्च बांधलं आणि गच्च बांधून हायशी ठिकी टाकली आणि तिकडे तोंड लावली होती तेवढी सात्या बुरकुंड्यावर टाकली. जरी पाऊस आलं तर बुरकुंड्या खालनं पाणी निघून जावं ह्याच्यापर्यंत येऊन म्हणून. आलतं बरं का, शितोडं आलं होतं, पण एवढं काय नाही, नॉर्मल आलं होतं. पण तेवढ्या नॉर्मल शितोड्यानं धडाधडान कडाकडानं लय आमचं रात्री वाटोळ केलं. ही मका एवढा इथं तुम्हाला नाच झालेली दिसती. या पालात बी मका काढली नाही. आता ही पोती थोड्या वेळानं जरा हलवायची. उन्हाळ्या ताप्यानं पूर्ण जरा हडकली एकदम. मग ती तोंड लावायची ना अशी 3-3ची थापी लावून घ्यायची आणि वरनं कागद झाकून पॅक करून ठेवायची. खाली आज मकवाना पेंड्या बांधून घेतलेल्या ती आणायचं 3-4 वाजता घरला. कामं तर कुठली करून कुठली नाही कळना ती. आणि कालच्या दगदगीनं पायमा पडली आजारी, ती सकाळपासून झोपू नाही, ती तिकडं झोपली. ही गुरं आज पाणी पिणी पाजून आता इथं बांधलेत. पोरं शाळेतनं आले जेवत फिवत असतील. आणि तुम्हाला आता गाडीवरून दाखवतो, कारण गाडी ज्यावेळेस आम्ही घेऊन येत होतो शितोडं पडलं होतं. शितोडं किती आलतं किती नाही ती गाडीच्या टिपक्यावरनं तुम्हाला समजतंय. पावसाचा टिपका ह्या बाई टाकीवर ह्याच्यावर कसं शितड्या उडले ते. एवढा पाऊस मोठा झाला होता बघा रात्री.